तुम्हाला ब्लू डार्टच्या नावाने कॉल येतो, मॅडम तुमचं पार्सल आहे, डिलिव्हरीसाठी व्हॉट्सॲपवर ॲड्रेस शेअर करा. तुम्ही ॲड्रेस पाठवता आणि काही वेळातच तुमच्या व्हॉट्सॲपवरून तुमच्या मित्रांना पैसे मागितले जातात. प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात यांच्यासोबत अशाच प्रकारची घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. काही कॉन्टॅक्ट्सकडून पैसेही मागण्यात आले आणि काहींनी पैसे पाठवल्याची माहिती समोर आली. पण इथे महत्त्वाचा प्रश्न, यातून आपण काय शिकायचं? फक्त कुरिअरचं नाव ऐकून विश्वास ठेवू नका. कुरिअर कंपनीच्या नावाने कॉल आला म्हणून तो जेन्युइन असेलच असं नाही. ॲड्रेस, OTP, बँक डिटेल्स, UPI पिन किंवा पासवर्ड कधीही शेअर करू नका आणि अनोळखी लिंकवर क्लिक करणं किंवा कोणतेही अननोन ॲप इन्स्टॉल करणं टाळा. व्हॉट्सॲपवरून पैसे मागितले म्हणजे लगेच पैसे पाठवू नका. समजा तुमच्या फ्रेंडच्या व्हॉट्सॲपवरून मेसेज आला, अर्जंट रिक्वायर्ड ₹61,000, तर व्हॉट्सॲपवर रिप्लाय करून कन्फर्म करण्यापेक्षा त्या व्यक्तीला थेट फोन करा. अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवरून आला असला तरी तो अकाउंट कॉम्प्रोमाइज झालेला असू शकतो. तुमचं अकाउंट कॉम्प्रोमाइज झाल्याचा संशय आला तर ताबडतोब ॲक्शन घ्या. व्हॉट्सॲपमधील लिंक डिव्हाइस चेक करा, सस्पिशियस सेशन लॉग आउट करा आणि अकाउंट सेक्युअर करण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करा. पैसे गेले असतील तर वेट करू नका, उद्या पोलीस कंप्लेंट करू असं म्हणू नका. फिनान्शियल सायबर फ्रॉड झाल्यावर ताबडतोब 1930 वर कॉल करा आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर कंप्लेंट करा. अशा प्रकारात फॅक्ट्सनुसार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट मधील सेक्शन 66C आयडेंटिटी थेफ्ट अँड सेक्शन 66D चीटिंग बाय पर्सोनेशन युझिंग कॉम्प्युटर रिसोर्सेस सारख्या तरतुदी लागू होऊ शकतात. मात्र एक्झॅक्ट ऑफेन्स हे इन्व्हेस्टिगेशन आणि उपलब्ध एव्हिडन्सवर अवलंबून असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅट, स्क्रीनशॉट्स, फोन नंबर्स, ट्रान्झॅक्शन IDs, बँक स्टेटमेंट्स आणि सस्पिशियस लिंक डिलीट करू नका. हेच पुढे डिजिटल एव्हिडन्स म्हणून महत्त्वाचं ठरतं. वनिता खरात यांच्यासोबत झालेला प्रकार सेलिब्रिटी असल्याने मोठा वाटतो, पण स्कॅमरला सेलिब्रिटी किंवा कॉमन पर्सन यात फरकच नसतो. एक फेक कुरिअर कॉल, एक छोटासा विश्वास आणि त्यात तुमच्या कॉन्टॅक्ट्सकडून लाखो रुपयाचे मागितले जाऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, कुरिअर कॉल आला तर व्हेरीफाय करा. अर्जंट मनी रिक्वेस्ट आली तर कॉल करा. पैसे गेले तर 1930 वर लगेच रिपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा जी प्रत्येक कुरिअर मेसेजवर लगेच विश्वास ठेवते. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. धन्यवाद.